श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, शत्रुपीडा खूप प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. विनाकारणच लोक त्रास द्यायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. विनाकारणच लोक घालून पाडून बोलतात, विनाकारणच लोक वाद करतात. आपली काही चुकी नसतानाही आपल्या बरोबर येऊन भांडतात किंवा काहीतरी कारण काढतात. विनाकारण आपल्याला उसने बोलणं करतात किंवा विनाकारणच आपल्याला कोणतं तरी वाद होईल असं वक्तव्य करतात. आता पहा, भरपूर वेळा असं होतं की आपला त्या व्यक्तीशी काही संबंधही नसतो, तरीही तो व्यक्ती आपल्याबरोबर भांडण्यासाठी येतो. तर आपल्याला ही शत्रुपीडा आहे ही समजून जायचं. बहुतेक लोक तर असं करतात की आपल्याला त्या काहीतरी पीडा व्हावी किंवा आपल्याला काहीतरी बाधा व्हावी, आपली काहीतरी जीवितहानी, मानसिक हानी किंवा शारीरिक हानी व्हावी यासाठी एखाद्या मांत्रिकाकडे, तांत्रिकाकडे जातात. तेथे जाऊन एखादं लिंबू आण, मिरची आण किंवा काहीतरी अंगारे दुपारी काहीतरी घेऊन येतात आणि ते घेऊन येऊन आपल्या दरवाजाच्या बाहेर टाकतात. यावरून निश्चित आपल्या लक्षात येतं की बाबा रे, आपल्या कोणीतरी वाईटावरती आहे, आपल्याला कोणीतरी पीडा करू इच्छितो किंवा आपल्याला कोणतरी त्रास देऊ इच्छितो, आपला शत्रू वाढत चालले, हे आपण समजून जाऊ शकतो. पण बहुतेक वेळा असं होतं की आपल्याला समजतच नाही नक्की काय होत आहे. आपला चांगला चालू असलेला उद्योग व्यवसाय असो तो ठप्प होतो. मुलं अभ्यासामध्ये खूप छान चालत होती पण अभ्यासामध्ये त्यांची प्रगती थांबते. त्याचप्रमाणे आजार पण घरामधील वाढतं. लक्ष्मी माता घरामध्ये येते परंतु ती कोणत्या मार्गाने जाते ते समजत नाही. लक्ष्मी माता घरामध्ये येण्याचे मार्ग रिकामे होतात. अचानकपणे आजारपणा वाढतात. त्याचप्रमाणे बहुतेक वेळा अचानकपणे ॲक्सिडेंट वगैरे होणं, अचानकपणे जी नाही ती संकट येणं. सांगण्याचं तात्पर्य असं की जो लॉस सहन करायला लागू नये तो लॉस सुद्धा सहन करायला लागणं. तर हे सर्व जे काही आहेत, हे सगळे सिस्टम जे आहेत ते सगळे शत्रुपीडेचे आहेत. यावरून समजून जायचं की आपल्याला शत्रुपीडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे किंवा कोणीतरी आपल्याला शत्रुपीडा, नजरबाधा किंवा काहीतरी दोष आपल्याला लावलेले आहेत. आता हे शमवण्यासाठी काय करायचं, ते शमवण्यासाठीच आजचा उपाय घेऊन आलेला आहे. उपाय खूप साधा सोपा आहे. उपाय व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थितरित्या करा. निश्चित त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आता पहा, हा उपाय कधी करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही अमावस्येला किंवा कोणत्याही पौर्णिमेला करायचा आहे. आता समजा आत्ताची अमावस्या गेली तर पौर्णिमा येईल, पौर्णिमेला केला तरी चालेल किंवा पुढची अमावस्या जी येईल तिला केला तरीही चालेल. उपाय कोठे करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला घरामध्येच बसून करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची पोटली. पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते किंवा एखाद्या काळ्या रंगाचा कपडा घ्या, तो सुई दोऱ्याने शिवून त्याची एक पोटली तयार केली तरी चालेल किंवा डायरेक्ट कपडा जरी घेतला तरीही चालेल. त्यानंतर लागणार आहे एक लिंबू. लिंबू एकदम फ्रेश, ताजं, टसटशीत असावं. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी, ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी मार्केटमधून लिंबू आणायचं आहे. सुकलेलं लिंबू घ्यायचं नाही, पूर्ण पिवळंही घ्यायचं नाही, पूर्ण कच्चंही घ्यायचं नाही, अर्ध पिवळं अर्ध कच्चं असं एकदम फ्रेश एक लिंबू घ्यायचं. त्यानंतर येथे लागणार आहे कोळसा. आता ताई कोळसा भेटत नाही तर पहा, जेथे कुठे इस्त्रीचं दुकान वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोळसा सहजरित्या मिळून जाईल. नाहीच भेटला, कोळसा भेटला तर अतिशय उत्तम. नाहीच भेटला तर काळ्या शाईचा एखादा पेन जरी तुम्ही घेतलात, मार्कर घ्या किंवा तुम्ही कोणताही पेन जरी काळ्या शाईचा घेतलात तरीही चालेल. हे सर्व तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. तर हे सर्व घ्यायचं आणि घेऊन तुमच्या घरातील जो दक्षिण कोपरा आहे किंवा दक्षिण दिशा जी आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे. बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे. जे लिंबू आणलेलं आहे हे लिंबू व्यवस्थितरित्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून वगैरे घेऊन व्यवस्थित कपड्याने कोरडं वगैरे करून घ्यायचं. नंतर दक्षिण दिशेला बसलात की प्रथम दिवा लावून घ्यायचा, कारण कोणताही उपाय आपण हा अग्नीच्या साक्षीने करतो म्हणून प्रथम दिवा लावायचा. त्यानंतर धूप असेल, अगरबत्ती असेल तर ती लावून घ्यायची आणि ह्या सर्व साहित्यावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या. गंगाजल नसेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडा आणि थोडंसं अत्तरही शिंपडा. म्हणजे गुलाब अत्तर शिंपडा किंवा हिना अत्तर वगैरे तुमच्याकडे जे असेल ते अत्तर थोडंसं शिंपडायचं आहे. त्यानंतर
एक पाट घ्यायचा, पाटावरती जे काळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला सांगितलं, काळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं किंवा ही पोटली जी घेतली तुम्ही ती ठेवायची. त्यानंतर काय करायचं, तो जो लिंबू तुम्ही घेतलेला आहे या लिंबावरती तुम्हाला त्या कोळशाच्या साह्याने त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. आता पहा, येथे जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर निश्चित शत्रूचं नाव लिहा. जर तुम्हाला शत्रूचं नावच माहिती नाही, तुम्हाला फक्त त्रास होतोय, तर काय करायचं आहे, फक्त शत्रू एवढंच लिहायचं. नाव माहिती असेल तर नाव लिहा, नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू एवढं लिहितं, कोळशाने लिहितं. लिंबू व्यवस्थित उभं धरायचं, उभं लिहा, आडवं लिहा, काही हरकत नाही, फक्त शत्रू किंवा शत्रूचं नाव लिहायचं. हे लिहून झाल्याच्या नंतर ते लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. उजव्या हातामध्ये घेऊन स्वतःवरून हे लिंबू अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत फिरवून घ्यायचं. कारण शत्रुपीडा ही तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता, तुम्हालाही असणारच आहे, तर तुमच्यावरच सर्वप्रथम अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवायचं. त्यानंतर तुमचे जे मिस्टर असतील, मिस्टरांवरून 7 वेळा तेच लिंबू फिरवायचं. वेगवेगळे लिंबू घ्यायची गरज नाही, एक जे लिंबू घेतलं तेच घरातील प्रत्येक व्यक्तीवरून मिस्टरांवरून फिरवून घ्या. त्यानंतर सासू असेल सासूवरून, सासऱ्यांवरून, मुलं असतील मुलांवरून, जितके सदस्य घरामध्ये आहेत सर्वांवरून हे लिंबू फिरवून घ्या. आता पहा, सर्वांचा यावरती विश्वास असतो असं नाही, ज्यांचा विश्वास नाही त्यांच्याजवळ जाऊही नका, काहीच नका, त्यांची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये घेऊ नका. फक्त तुम्ही स्वतःवरून जरी फिरवलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तुमच्या मुलांवरून फिरवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. हे लिंबू फिरवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, ते लिंबू त्या काळ्या कपड्यावरती ठेवायचं आणि त्याची पोटली तयार करायची, त्याला गाठी मारायच्या आणि त्याची पोटली तयार करायची. ही तयार झालेली जी पोटली आहे ती तिथेच चौरंगावरती ठेवायची, तिला धूप दीप अगरबत्ती सर्व काही दाखवायचं. त्यानंतर तिथनं उठायचं. उठताना, उपाय करताना, घराच्या बाहेर जाताना कोणाशी बोलायचं नाही. मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं, घरातील आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आणि मुख्य दरवाजाच्या वरपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत तुम्हाला 7 वेळा हे जे लिंबू आहे हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने 7 वेळा फिरवून घ्यायचं आहे किंवा ओवाळून घ्यायचं आहे. हे ओवाळून झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला तेथून घरामध्ये यायचं. घरामध्ये आल्याच्या नंतर हे लिंबू ह्या अमावस्येला करायचं तर अमावस्येपासून, पौर्णिमेला करायचं तर पौर्णिमेपासून कंटिन्यू तुम्हाला पुढची पौर्णिमा किंवा अमावस्या जेव्हा येईल तोपर्यंत तुमच्या सोबत ठेवायचं. आता समजा पौर्णिमा, आता पुढं पौर्णिमा आहे तर पौर्णिमेला तुम्ही उपाय करताय, तर आत्ताच्या पौर्णिमेला केला तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत हे लिंबू कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं. तुम्ही बाहेर जाताय तर हे लिंबू तुमच्या सोबत पाहिजे, तुम्ही घरातच असतात हे लिंबू सोबत पाहिजे. इतर कोणत्याही व्यक्तीने ते लिंबू काय आहे म्हणून तुम्हाला विचारलं नाही पाहिजे किंवा ते ओपन करून नाही पाहिलं पाहिजे किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ते लिंबू दृष्टीत सुद्धा पडलं नाही पाहिजे, एवढी मात्र काळजी घ्यायची. कारण खूप अनुभवसिद्ध हा उपाय आहे, खूप या उपायामध्ये ताकद आहे, तांत्रिक उपाय आहे, खूप प्रभावी उपाय आहे. म्हणून सांगते की हे जे लिंबू आहे कुणाच्याही दृष्टीस पडता कामा नये किंवा कुणाच्याही हातालाही लागता कामा नये, अशा ठिकाणी तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे. बाहेर जाताना मात्र कंटिन्यू सोबत ठेवायचं. घरी आलात की झोपताना उशीशी घेऊन जरी झोपलात तरीही चालेल, उशीशी घेऊन झोपा, पुन्हा सकाळी उठलात की पुन्हा ते सोबत ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या पौर्णिमेपर्यंत किंवा अमावस्येपर्यंत हे लिंबू सोबत ठेवायचं. पुढची ज्यावेळेस पौर्णिमा किंवा अमावस्या येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, पुन्हा ह्या लिंबाला धूपदीप अगरबत्ती दाखवायचं आणि त्यानंतर तुम्हाला रात्रीच्या वेळेस रात्रीचे 11 ते 12 या दरम्यान तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे. पहा, महिला जरी गेलात तरी चालेल किंवा त्यांनी त्यांच्या मिस्टरांकडे दिलं, त्यांचा विश्वास असेल मिस्टरांचा तर मिस्टरांकडे जरी दिलं तरीही चालेल. हे लिंबू घेऊन घराच्या बाहेर जायचं. बाहेर जाताना बकेट भरून पाणी ठेवा किंवा जग भरून पाणी ठेवा. जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही. हे लिंबू घेऊन बाहेर जायचं. बाहेर जाऊन जेथे 3 रस्ते फुटतात पहा, म्हणजे इकडे रस्ता जातो, पूर्वेला जातो, पश्चिमेला जातो, उत्तरेलाही जातो. अशा 3 रस्त्यावरती किंवा दक्षिणेला जातो, उत्तरेला जातो, पूर्वेला जातो, असे जे 3 रस्ते जातात, तिन्ही बाजूला 3 रस्ते जिथे जातात त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहायचं आहे. साईडला उभे राहा, रस्त्यामध्ये बरोबर मधोमध उभे नका राहू, साईडला उभे राहा. दक्षिण दिशेला तोंड करा. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे लिंबू जे आहे ते लिंबू एखाद्या दगडावरती ठेवायचं आहे, सोडायचं नाही. कपड्यासहित ते लिंबू त्या दगडावरती ठेवा. दुसरा एखादा दगड घ्या आणि त्या दगडाने तुम्हाला त्या शत्रूचं नाव घेत ते लिंबू काय करायचं आहे, टेचायचं आहे किंवा ते लिंबू फोडायचं आहे. शत्रूचं नाव घेत किती वेळा शत्रूचं नाव घ्यावं, किती वेळा, त्याच्यातून पूर्ण रस जोपर्यंत बाहेर निघत नाही, पूर्ण त्या लिंबाचा चेंदामेंदा होत नाही तोपर्यंत ते लिंबू जे आहे ते टेचायचं आहे. हे टेचून झाल्याच्या नंतर
तुम्हाला थेट घरी यायचं आहे. येताना कोणावर बोलायचं नाही, काही नाही, मागे वळून सुद्धा पाहायचं नाही. कितीही जिवलग मित्र भेटू, कोणीही रिलेटिव्ह भेटू, नाही मागं वळून पाहायचं नाही. त्यासाठी सांगितलं, जाताना मोबाईल घेऊन जायचं नाही. तेथून यायचं, डायरेक्ट घरी यायचं. इकडे तिकडे कुठेच जायचं नाही, आपल्या घरी यायचं. घरी आलात की जेथे पाण्याची बकेट भरून ठेवलेली आहे, पूर्ण पाण्याची बकेट, तूळ वगैरे भरा, हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि ही बकेट वगैरे घेऊन डायरेक्ट बाथरूममध्ये तुमच्या घरामध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर स्वच्छ स्नान, तुम्हाला रात्र आहे मान्य आहे तरीही स्वच्छ स्नान तुम्हाला करायचं आहे, व्यवस्थित तूळ वगैरे भरायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे. आता आपण ते लिंबू टेचतोय म्हणून एखाद्याला जीवितहानी पोचवतोय असं काही आहे का? नाही, असं काहीच नाही. शत्रुपीडा नष्ट करणे म्हणजे शत्रूला संपवणे असं आहे का? नाही. शत्रुपीडा नष्ट करणे म्हणजे शत्रूच्या मनामध्ये जे काही आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार आहे किंवा जे काही त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार आहे, जो काही तो आपल्याला पीडा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, हे सर्व त्याच्या डोक्यातून निघून जाऊन त्याने आपल्याबद्दल चांगला विचार करावा, आपल्याला कोणतीही हानी पोचू नये, त्याचं मन परिवर्तित व्हावं म्हणून आपण हा उपाय करत असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कोणी अर्धच घेऊन पळतं की हा उपाय केल्यानं असं होतं, तसं नसतं. कोणताही उपाय आपण आपल्याला समस्या, आपल्याला जी काही पीडा, जी काही बाधा होती त्यातून आपली सुटका व्हावी यासाठी आपण उपाय करत असतो. विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी, विनाकारण एखाद्याला पीडा व्हावी यासाठी आपण कोणताही उपाय करत नसतो. तर हा उपाय किती वेळा करायचा? हा जो उपाय आहे हा तुम्ही फक्त 3 अमावस्या किंवा 3 पौर्णिमा करून पहा. तुमच्या जीवनामधील जो कोणी शत्रू होता तो शत्रू नावालाही उरणार नाही. तो शत्रू स्वतःहून तुमच्या समोर येऊन तुमची माफी मागेल. तो शत्रू स्वतःहून येऊन त्याने केलेल्या चुकांची कबुली देईल. अगदी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडेल, अगदी तुमच्या मागे पुढे करेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याच्या नंतर तुमचा उद्योग व्यवसाय असो त्यामध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसेल. तुमची मुलं अभ्यासाकडे वाटचाल करताना दिसतील. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे काही आजारपणं होती ते हळूहळू कमी होताना दिसेल. जे काही व्यर्थ खर्च तुमच्या घरामध्ये होत होते ते सुद्धा आटोक्यात येताना तुम्हाला दिसतील. किंवा तुमच्या घरामधील जे वातावरण होतं हे पॉझिटिव्ह होताना सुद्धा दिसेल. या लिंबाबरोबरच आपल्या घरातील जी काही नजर दोष असो, वाईट पीडा असो, अवलक्षम्य असो किंवा कोणीही काहीही दोष केलेला असो, सर्व काही आपल्या घराच्या बाहेर जाणार आहे. तसेच आपल्यालाही कोणी काही बाधा केली असेल तरीही ती निघून जाणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त तीन अमावस्या किंवा 3 पौर्णिमा हा उपाय करायचा आहे. घरातील कोणीही करा, पुरुषांनी केला तरीही चालेल, महिलांनी केला तरीही चालेल. पहा, खूप सुंदर, खूप अनुभवसिद्ध असा उपाय आहे. खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे, म्हणून तुम्ही हा उपाय करा. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये छान छान कमेंट्स करत चला, असंच भरभरून प्रेम देत चला. व्हिडिओ तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका, इतरांनाही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.